नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर, हळदीच्या बाजारभावाबद्दल. सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे त्यावरच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तो प्रश्न नेमका आहे तरी काय, की हळदीचे भाव वाढणार आहेत का? म्हणजे आता माल विकायचा की अजून थोडं थांबायचं? मला माहिती आहे, प्रत्येक हळद उत्पादक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न घोळतोय. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आपण या माहितीतून शोधायचा प्रयत्न करूया. बरं, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर सगळ्यात आधी हे बघायला लागेल की आज बाजारात परिस्थिती नेमकी काय आहे, सध्याचे दर काय आहेत. तर बघा, सध्या म्हणजे एप्रिल 2026च्या मध्यापर्यंतचा विचार केला तर बाजारात हळदीला साधारणपणे 15,000 ते 18,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. म्हणजे हा आपला आजचा बेस रेट आहे. याच्यावरूनच आपल्याला पुढचा अंदाज बांधायचा आहे. आता येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भाव वाढणार असं जे बोललं जात आहे ते का? म्हणजे ह्यामागे काहीतरी कारणं असणार ना? हो, नक्कीच आहेत. चला मग ती कारणं एक एक करून समजून घेऊया. इथे बघा 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे उत्पादन. यावर्षी काय झाले, काही भागांमध्ये उत्पादन कमी झालंय. साहजिकच बाजारात माल कमी आला म्हणजे पुरवठा मर्यादित झाला. दुसरं कारण आहे निर्यात. आपल्या भारतीय हळदीला परदेशातून जबरदस्त मागणी आहे, त्यामुळे निर्यात वाढलीये. आणि तिसरं, फक्त बाहेरच नाही तर आपल्या देशातही मागणी वाढलीये. म्हणजे औषध कंपन्या, मसालेवाले, प्रक्रिया उद्योग हे सगळेच जास्त हळद खरेदी करत आहेत. आता बघा, एका बाजूला माल कमी आणि दुसऱ्या बाजूला मागणी जास्त. यामुळे दरांवर दबाव वाढतोय आणि भाववाढीची शक्यता निर्माण झालीये. ठीक आहे, कारणं तर आपण पाहिली. पण मग या सगळ्याचा परिणाम काय होणार? भविष्यात दर कुठपर्यंत जाऊ शकतात? चला बघूयात तज्ज्ञांचा अंदाज काय म्हणतोय. तर अनेक बाजार तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जर ही मागणी अशीच टिकून राहिली तर पुढच्या काही महिन्यात हळदीचा भाव 20,000 ते अगदी 22,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुद्धा पोचू शकतो. ही खरंच एक खूप मोठी आणि दिलासादायक वाढ ठरू शकते. पण थांबा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हा केवळ एक अंदाज आहे बरं का. बाजाराचं गणित हे शेवटी मागणी आणि पुरवठा यावरच चालतं. त्यामुळे बाजारातली परिस्थिती कधीही बदलू शकते, हे विसरून चालणार नाही. तर मग प्रश्न उरतो की या सगळ्या परिस्थितीत आपण काय करायचं? शेतकऱ्यांनी नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी? चला, या माहितीच्या आधारावर एक चांगली रणनीती कशी असू शकते ते पाहूया. आणि हा आहे सगळ्यात मोलाचा सल्ला. बघा, आपल्याकडे जो काही हळदीचा साठा आहे तो सगळ्याच्या सगळा एकाच वेळी विकायची घाई अजिबात करू नका. त्याऐवजी बाजारावर थोडं लक्ष ठेवा आणि टप्प्याटप्प्याने माल विका. ह्याने काय होईल, एकतर तुम्हाला दरात होणाऱ्या वाढीचा फायदा घेता येईल आणि दुसरं म्हणजे तुमची जोखीम पण कमी होईल. तर मित्रांनो, आता ही सगळी माहिती तुमच्या समोर आहे. आता या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमच्या हळदीसाठी नेमकी कोणती रणनीती वापरणार आहात यावर नक्कीच विचार करा. आणि हो, अशाच प्रकारे बाजाराची ताजी माहिती आणि शेतीबद्दलचे सल्ले मिळवण्यासाठी आमच्यासोबत नक्कीच जोडलेले रहा. धन्यवाद.